संस्कृतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराची अंमलबजावणी आजपासून. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या एका नव्या पर्वाची सुरुवात. कराराचं पंतप्रधानांकडून स्वागत, तर त्यामुळे अभूतपूर्व अशा संधी निर्माण होणार असल्याचा केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांचा विश्वास. सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या अभावी संयुक्त राष्ट्रांवरील विश्वासाला ओहोटी लागली असल्याची भारताची भूमिका. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद इथं ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची बैठक सुरू. ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेला पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांकडून मुंबईत सत्कार. शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व 6ही लोकसभा खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. विकास कामांसाठी केंद्राकडून पूर्ण सहाय्य देण्याचं शहा यांचं आश्वासन. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रालोआ सोबत जाणार असल्याच्या बातम्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या. मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका. फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सला 2-0 नमवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात आज रात्री होणार उपांत्य फेरीचा दुसरा सामना. आणि बर्मिंगहॅम इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 6 गडी आणि 28 चेंडू राखून विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी.